माणुसकीला काळिमा फासणारी एक हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथे घडली आहे। केवळ 3 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली। या घटनेचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून दोषीला कठोर शासन व्हावे यासाठी जनक्षोभ उसळला आहे। याच पार्श्वभूमीवर बुलढाणा येथे टायगर ग्रुप भारतच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। मुलगी नव्हती, कोणाची तरी दुनिया होती। माफ कर बेटा, आम्हाला धर्मवादी जातीवादी राष्ट्र बनवायच म्हणून आम्ही तुला न्याय देऊ शकत नाही। आमच्याकडे तुझ्यासाठी एखादा भक्कम कायदा बनवण्यासाठी वेळ नाही। काय बोलाल या न्यायव्यवस्थाला आणि सरकारला? वी वॉन्ट जस्टिस। नमस्कार, माझं नाव आहे श्रेया मेश्राम। मी त्या दिवशी एक बातमी ऐकलेली, त्या लहान मुलीवर अत्याचार। माझ्याकडनं हेच निवेदन आहे की त्या व्यक्तीला फाशी भेटली पाहिजे। पुणे जिल्ह्यातील नरसापूर तालुक्यात झालेली ही घटना, एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर झालेला रेप आणि तिची मृत्यू। आणि हे काही नवीन नाही आपल्यासाठी। मागच्या वर्षीच एका 3 वर्षाच्या मुलीचा रेप झाला, ते बदलापूरमध्ये, मुंबई इथे। आणि रेप झाल्यावर सगळ्यात पहिले काय विचारतात, तिने काय घातलं होतं, कुठं गेली होती आणि किती वाजता। हे मॅटर नाही करत की काय घातली होती, किती वाजता। ती एक 3 वर्षाची मुलगी होती। तिला तर हे पण नाही माहित की दिवस काय रात्र काय, काय घालायचं काय नाही। आणि तिच्यासोबत असं केलं। आणि दर घंट्याला 4 रेप होतात। असंच एका दिवसात 18 ते 90 रेप होतात। आपल्याला दर महिन्याला, दर हफ्त्याला, दर दिवसाला, दर एका घंट्याला कळतं की या मुलीचा रेप झालाय, या बाईचा रेप झाला। पण आपल्याला हे कधीच नाही कळत की ज्यांनी रेप केला त्याला काय सजा भेटली। फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्या चिमुकलीला न्याय मिळायला पाहिजे।